तर वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट लेक्चर. आपण आता बघणार आहोत की एव्हिडन्सेसमध्ये आपले जे दोन प्रकार राहिले आहेत ते कोणते. एक कनेक्टिंग लिंक्स, दुसरं म्हणजे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे काय बाबा कनेक्टिंग लिंक्स म्हणजे बघा ते ट्रिक आठवा. काय 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 आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला, त्याच्यामध्ये कुठेचा बघा, कुठेचा संबंध कुठे लागतो का, कुठे म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. आता बघा कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स काय करतात, सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्याला शो करण्याचं काम करतात. ठीक आहे. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे बाह्यरूपाने जे कॅरेक्टर दिसतात ते आपल्याला ते शो करायचं काम करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी ते साम्य दिसून येतं जे की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर द्वारा असतं. त्यांचं काय हो, बाय विच दे रिलेटेड टू टू ग्रुप्स, म्हणजे त्याद्वारे ते दोन ग्रुप्सला रिलेटेड असतात. काय तर रेप्टिलिया मॅमल्स मध्ये ते रिलेटेड असतात. असं समजा की रेप्टिलिया आणि मॅमल्स मध्ये एक कॉमन आहे. आणि प्लांट्स आहेत ते बघा वटवृक्षात आणि एक छोट्याशा झुडपात असं ते रिलेटेड आहेत, असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स. नावात जसं सजेस्ट करतं, कनेक्टिंग म्हणजे काहीतरी कनेक्ट करणारं, त्या दोन गोष्टींना काहीतरी कनेक्ट करणारं, याला आपण कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल काय घेतलीत बघा. एक्झाम्पल नंबर 1 डकबिल प्लॅटिपस, एक्झाम्पल नंबर 2 लंगफिश, एक्झाम्पल नंबर 3 पेरिप्लॅटस. ते काय करतात, ते फीचर शो करतात जे की टू इव्होल्युशनरी ग्रुप्सला आपल्याला जोडण्याचं काम करतात. ठीक आहे. बघा आपण सांगितलं की ते कनेक्टिंग लिंक्स आहेत, पण कनेक्टिंग लिंक्स नेमकं ते कशामुळे हे आपण आता पाहून घेऊया. बघा पुस्तक एक चांगलीशी डायग्राम दिली आहे आणि त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहून घ्या की नेमकं काय आहे. पहिले एक्झाम्पल आहे पेरिप्लॅटसचा आणि त्याचं इव्होल्युशनरी कनेक्टिंग लिंक्सशी काय संबंध. पहिली गोष्ट आहे त्याची सेगमेंटेड बॉडी आहे. दुसरी गोष्ट आहे थिन क्युटिकल. तिसरी गोष्ट आहे पॅरापोडिया ऑर्गन्स. सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल, पॅरापोडिया ऑर्गन्स आहे. शोज ट्रकील रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू आर्थ्रोपोड्स. मग ही कनेक्टिंग लिंक्स कोणामध्ये बाबा, ॲनिलिड्स अँड आर्थ्रोपोड्स. ॲनिलिड्स आणि आर्थ्रोपोड्स मध्ये हे कनेक्टिंग लिंक्स असण्याचं काम करते. ॲनिलिड्स मध्ये काय असतं, सेगमेंटेड बॉडी असते ॲनिलिड्स मध्ये, त्यांच्यामध्ये पॅरापोडिया ऑर्गन्स ही आपल्याला पाहायला मिळतात. आणि आर्थ्रोपोड्स मध्ये काय असतं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असते. आणि त्याच्यामुळं आपण त्याला म्हणू शकतो की तो या दोन ग्रुपमध्ये कनेक्टिंग लिंकचं काम करतं. एक्झाम्पल नंबर 2 डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस काय करतो, हा ले एग्स लाईक रेप्टाइल्स. रेप्टाइल्स सारखे हा एग्स ही देतो आणि पण त्याला मॅमरी ग्लँड्स आहेत आणि हेअर लाईक मॅमल्स आहेत. तो काय करतो, रेप्टाइल्स सारखे एग्स ही देतो आणि एग्स द्वारे त्याच्या मुलांची किंवा त्याची संतती तो उत्पत्ती करतो. आणि दुसरी गोष्ट त्याला मॅमरी ग्लँड सुद्धा आहेत आणि हेअर्स कशासारखे आहेत, मॅमल्स सारखे त्याला हेअर आहेत. मॅमरी ग्लँड्स म्हणजे तो आपल्या पिलांना दूध पाजवून मोठं करतो किंवा दूध प्रोड्यूस करणाऱ्या ग्लँड म्हणजे आपल्याला मॅमरी ग्लँड्स म्हणतात. ठीक आहे. त्या ग्लँड्स देखील त्याला आहेत. म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स बघा, एग्ज कोणासारखे देतो, रेप्टाइल सारखे, आणि काही कॅरेक्टर्स मॅमल सारखे शो करतो जे की मॅमरी ग्लँड आणि हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत किंवा हेअर्स आहेत ते जे मॅमल सारखे आहेत. म्हणून त्याला आपण कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स आणि मॅमल्स असं म्हणलं. ठीक आहे. तिसरा आहे लंगफिश. आणि लंगफिश काय करतो बाबा, रेस्पिरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. तो मासा असूनही त्याचं रेस्पिरेशन कशाने करतोय बाबा, लंग्सनी करतोय. अदर्स मासे काय करतात, फिशनी रेस्पिरेशन न करता ते काय गिल्सनी रेस्पिरेशन करतात आणि त्यांचं रेस्पिरेशनचं काम होतं. पण हा लंगफिश काय करतो, रेस्पिरेशन लंग्सनी करतो मासा असूनही. म्हणून तो कनेक्टिंग लिंक कोणाकोणात आहे, फिश, अँफिबियन्स अँड रेप्टाइल्स. फिश, अँफिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये तो कनेक्टिंग लिंकचं काम करतो. दिस ऑल एव्हिडन्सेस शो इव्होल्युशन लाईक फिश, अँफिबियन, रेप्टाइल आणि मॅमल्स. म्हणजे इव्होल्युशन हे सगळे एव्हिडन्सेस आपल्याला हे दाखवून देतात की इव्होल्युशन हा या पद्धतीनं होत गेलं आहे. आपले आता सर्व एव्हिडन्सेस हे बघून झाले, म्हणजे आपले 5 एव्हिडन्सेस हे बघून झाले आणि आपण आलो लास्टच्या एव्हिडन्स कडे. आनंद माझा वेडा इकडेचा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये. आणि त्या एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये काय म्हणतात पाहू, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी केली आहे एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट जी होते वर्टिब्रेट्स मध्ये, त्या स्टेजेसची त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडी केलेली आहे. ठीक आहे. एक्झाम्पल कोणाकोणाच घेतले बघा बुक्स मध्ये. एक घेतलाय फिश, एक घेतलाय सॅलमेंडर, काऊ, शीप, मॅन, असे वेगवेगळे त्यांनी एक्झाम्पल घेतलेत आणि त्याच्या वेगवेगळ्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशा डिफरंट टाईपच्या त्यांनी स्टेज घेतले गेले. आपल्याला कॉमन काय पाहायला गेलं बघा, कॉमन काय पाहायला मिळालं आपल्याला, ते ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये पहिल्या स्टेजेसमध्ये सगळेच
म्हणजे सगळ्यांच्या सिमिलरिटी ह्या सेम आहेत. पण जसं आपण दुसऱ्या स्टेजमध्ये गेलो सिमिलरिटी ही कमी घेत होत झाली आणि तिसऱ्या जेव्हा स्टेपमध्ये गेलो तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल की ते कम्प्लिटली डिफरंट ॲनिमल्समध्ये त्यांचं कन्व्हर्जन झालंय. ठीक आहे, अशा प्रकारे हे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. बघा, ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज इनिशियल स्टेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. त्या सिमिलॅरिटीज काय होतात, जशा जशा स्टेज वाढत गेल्या म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा स्टेजेस जेव्हा वाढत गेल्या तेव्हा त्या सिमिलॅरिटीज आपल्याला डिक्रीज व्हायला पाहायला मिळाल्या. आणि तिसरी गोष्ट काय, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट कॉमन ओरिजिन ऑफ ऑल धीस एनिमल्स. आणि जी सिमिलॅरिटी आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये पाहायला मिळाली ती आपल्याला काय इंडिकेट करते हो, तर त्यांचं ओरिजिन ही कॉमन आहे. म्हणजेच इव्होल्युशन किंवा अँसेस्टर आपल्याला ते सेम पाहायला मिळतात. आता आपण सगळे एव्हिडन्सेस संपवले. ठीक आहे, आता आपण पाहूया याच्यावरचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 1, कार्बन डेटिंग चेक्ड बाय. कार्बन डेटिंग चेक्ड बाय असं विचारतात. ऑप्शन ए, रेडिओएक्टिव्हिटी ऑफ C14. ऑप्शन बी, बाय रेशियो ऑफ C14 and C12. ऑप्शन सी, ओनली ए इज करेक्ट. ऑप्शन डी, ए अँड बी बोथ आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 2, हाऊ कनेक्टिंग लिंक्स हॅज बीन डिस्क्राइब्ड. Option A, by features of two evolutionary groups. Option B, by features of his own groups. Option C, only A is correct. Option D, A and B both are correct. बघा, question number 3, how we describe embryological evidences. Option A, need not to describe. Option B, by observing similarities in embryo in initial stages. Option C, by observing similarities in body. Option D, no statement is true. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. त्याचं आन्सर हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहून टाका. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. हसत राहा, मजेत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा.